नमस्कार. आपण आता पॉलिटी या विषयाला सुरुवात करत आहोत आणि पॉलिटी विषयाचे या मागच्या राज्यसेवेपर्यंत आलेले सर्व क्वेश्चन आपण येथे कव्हर करणार आहोत. आता आपण पॉलिटीमध्ये जर पाहिलं तर पॉलिटीमध्ये जी अनुक्रमणिका जर पाहिली तर अनुक्रमणिकेमध्ये जो पहिला चॅप्टर आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी, तर ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून आपण सुरुवात करूयात. ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे तर ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये टोटल 26 क्वेश्चन्स आहेत. आपण नुकतेच जे क्वेश्चन आलेले आहेत 2023ला आणि 2012ला 12 ते 23 अशा सर्व क्वेश्चनचा काय करणार आहोत, इथे आढावा घेणार आहोत. आपण सुरुवात करताना काय करू तर 23 पासून सुरुवात करूया. 2012 पासून सुरुवात करूया. आता ब्रिटिश काळात स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती? स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद कोणत्या सुधारणा कायद्यात होती, हा झाला प्रश्न. ऑप्शन आहेत 1892 इंडियन काउन्सिल ॲक्ट, 1892चा कायदाच नाही कुठला, 1891चा कायदा आहे तो. 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, 1909 मोर्लेमेंटो सुधारणा कायदा, 1935 भारत प्रशासन कायदा. आता ह्या प्रश्नाचं मी थोडक्यात तुम्हाला विश्लेषण देण्याचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या, 1773ला ज्यावेळेस पहिला कायदा पारित झाला इंडिपेंडन्स, 1773ला पहिला कायदा पारित झाला, बरोबर. कोणता कायदा होता तो? तर 1773चा जो कायदा होता की या कायद्याने ब्रिटनच्या पार्लमेंटने कंपनीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. ओके. आणि वॉरेन हेस्टिंग नावाचा जो कार्यकर्ता होता, कोण होता? वॉरेन हेस्टिंग, याला भारतामध्ये बंगालचा गव्हर्नर म्हणून पाठवला. बंगालचा जो गव्हर्नर होता ते पद पण चेंज केला, आपण काय केलं, बंगालचा गव्हर्नर जनरल केला आणि वॉरेन हेस्टिंगला पण भारतात पाठवलं. 1773ला भारतात पाठवलं. त्यानंतर 1773 ते 1833 इथपर्यंत काय होत होतं, प्रांतीय ही कायदे करत होते आणि केंद्र ही कायदे करत होतं. म्हणजे कायदा करण्याचा अधिकार हा व्हॉइस रॉयला देखील होता आणि गव्हर्नर लोकांना देखील होता. पण 1833ला आपण काय केलं तर 1833ला मेकॉले कमिशन आलं. 1833ला मेकॉले कमिशन आलं आणि मेकॉले कमिशन जे होतं 1833ला मेकॉले कमिशन आलं आणि मेकॉले जे कमिशन होतं, मेकॉले कमिशनने एक कोडिफिकेशन ऑफ लॉ करण्याचं ठरवलं. म्हणजे कायद्यांचं एक संहतीकरण करण्याचं ठरवलं. प्रांताचे कायदे करण्याचा अधिकार काय केला, काढून घेतला. तर प्रांताचा कायदा करण्याचा जो अधिकार काढून घेतला, तर प्रांताचा कायदा करण्याचा अधिकार काढून घेतल्यामुळे प्रांतांना कायदा करण्याचा अधिकार नव्हता. कधी? 1833 ते 1861 पर्यंत प्रांतांना कायदा करण्याचा अधिकार नव्हता. 1861ला प्रांतांना कायदा करण्याचा अधिकार मिळाला. 1861ला गव्हर्नर जनरल कोण होता? तर 1861ला गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कॅनिंग. ओके. 1861ला कायदा करण्याचा अधिकार मिळाला, प्रांतांना परत दिला. 1861ला कायदा करण्याचा अधिकार प्रांताला मिळाला. प्रांताचे कायदे मंडळ स्थापन झाले, परंतु मग निवडणुका होत होत्या का? तर नव्हत्या होत. जे काही कायदे मंडळाचे सदस्य होते तर ते अर्धे होते ब्रिटिश कंपनीचे म्हणा किंवा ब्रिटनचे, ओके, आणि अर्धे होते भारतीय. पण भारतीयांची संख्या कमी होती. अशा वेळेस भारतीयांची जी नियुक्ती होती तर केंद्रामध्ये गव्हर्नर जनरलद्वारे आणि प्रांतामध्ये गव्हर्नरद्वारे नियुक्ती होत होते. ह्याच कायद्याने 1861च्याच कायद्याने आपल्या इतिहासामध्ये आपण अभ्यास केला असेल की मुंबईचे पहिले आमदार म्हणून आपले नाना उर्फ जगन्नाथ शंकर सेठ यांची मुंबईच्या प्रांतिक कायदे मंडळामध्ये वर्णी लागली होती. हाच तो कायदा 1861.
मग 1861च्या कायद्यामध्ये आपण पाहिलं निवडणुका होत होत्या का, नव्हत्या होत. त्यानंतर पुढला कायदा येतो 1891. 1891च्या कायद्यापर्यंत निवडणूक हा शब्द उच्चारला जात देखील नव्हता, निवडणुका नावाचा काही विषयच नव्हता. पण 91च्या कायद्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की 91च्या कायद्यामध्ये निवडणूक हा शब्द पहिल्यांदा उच्चारला आणि निवडणूक हा शब्द पहिल्यांदा उच्चारून अप्रत्यक्ष निवडणुकीचा पायंडा पाडला गेला. म्हणजे कसं, तर केंद्रातले जे काही कायदेमंडळाचे सदस्य आहेत ते प्रांताच्या सदस्याकडून अप्रत्यक्ष निवडले जायचे. प्रांताचे जे काही सदस्य आहेत, ज्या लोकल बॉडीज होत्या, युनिव्हर्सिटीज असतील, म्युन्सिपाल्टीज असतील, त्यांच्याकडून अप्रत्यक्ष निवडल्या जायच्या. त्यामुळे इथेही निवडणूक आयोग असा काही नव्हतं, निवडणूक आयोग नव्हता. पुढे 1909च्या कायद्याने पहिल्यांदा निवडणूक हा शब्द वापरला. माफ करा, मी तुम्हाला मगाशी म्हटलं 1891 निवडणूक हा शब्द वापरला तर तेथे वापरला नव्हता. तर 1909च्या कायद्यात पहिल्यांदा निवडणूक हा शब्द वापरला, निवडणुका हा शब्द वापरला आणि त्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. प्रत्यक्ष निवडणुका घेण्याचा तरतुदीचा समावेश करण्यात आला. परंतु 1909च्या कायद्याने प्रत्यक्ष निवडणुका झाल्या का, तर नाही झाल्या. पुढे मग 1919चा कायदा जो आहे, लक्षात घ्या, 1861चा जो आहे तिथून 1909 पर्यंत आपण म्हणतो इंडियन काउन्सिल ॲक्ट. काउन्सिल का म्हणतो, कारण कायदेमंडळामध्ये भारतीयांचा समावेश व्हायला सुरुवात झालेली आहे. आता 1919 ते 1947 35 पर्यंत आपण काय म्हणतो की भारतीय स्वातंत्र्याचा कायदा किंवा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा म्हणतो आपण, बरोबर. मग 1919च्या कायद्यामध्ये 1909चा जो कायदा होता, तर 1909च्या कायद्यामध्ये आपण पहिल्यांदा निवडणूक हा शब्द वापरला, प्रत्यक्ष निवडणुकीची तरतूद करण्यात आली, निवडणूक आयोग अस्तित्वात आला. परंतु प्रत्यक्ष निवडणुका 1909च्या कायद्याने न होता 1919च्या कायद्याने 1921 साली प्रांतामध्ये प्रत्यक्ष निवडणुका झाल्या. 1921 साली लोकनियुक्त सरकार प्रांतात अस्तित्वात आली. केंद्रात तसं काय होतं का, तर नाही, केंद्रात अजूनही नॉमिनेशन हीच पद्धत लागू होती. केंद्रात अप्रत्यक्ष निवडणुका होत होत्या, परंतु प्रांतात प्रत्यक्ष निवडणुका व्हायला सुरुवात झाली होती. मला वाटतं यावरून तुम्हाला अंदाज येईल की स्वतंत्र निर्वाचन आयोगाची तरतूद कुठल्या कायद्यात होती, मग 1909च्या कायद्यात होती. आय होप तुम्हाला आता ती क्रोनॉलॉजी कळाली असेल आणि तुम्हाला आता ही पाठांतर फार कसं करावं लागणार नाही. लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना खूप पाठांतर करावं लागतं. कधी जर कन्सेप्ट क्लिअर नसेल, तुम्हाला कार्यकारण भाव माहीत नसेल तर अवघड आहे. त्यामुळे मी जी काही क्रोनॉलॉजी सांगतोय, मी जे काही संदर्भ सांगतोय, तर ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.